ओके, लेट्स अनपॅक दिस. आज आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत जो आपल्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. हो, अगदी. आणि खूप महत्वाचा असा विषय आहे हा. हो, विषय आहे धार्मिकता विरुद्ध आध्यात्मिकता. आणि यासाठी आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांचे मॉन्स्टर भाग 2 या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. बरोबर. आणि त्या पुस्तकासोबतच एका खूप सूचक आणि सुंदर चित्राचा संदर्भ पण आपण घेणार आहोत. हो, ते चित्र ज्यामध्ये एक टेकडी दिसते. आणि आणि मागे सूर्यास्त आहे हां. किंवा कदाचित सूर्योदय असावा. आणि एक व्यक्ती एका क्रॉस समोर गुडघे टेकून अगदी तल्लीन होऊन प्रार्थना करतेय. आणि त्या चित्रावर एक ओळ लिहिली आहे, दुआ. दुआ म्हणजेच प्रार्थना. हो, प्रार्थना. तर आजच्या या सखोल चर्चेचं एक मिशन आहे. आपल्याला हे शोधायचंय की आपण ज्या गोष्टींना अध्यात्म मानतो त्याचं खरं स्वरूप काय आहे. म्हणजे रोज मंदिरात जाणं किंवा पूजा करणं हेच अध्यात्म आहे की या शब्दाचा अर्थ या पारंपरिक कर्मकांडांच्या खूप पलीकडे जाणार आहे. हेच आज आपल्याला उलगडायचंय. कसं आहे ना, हा विषय आजच्या काळात खरोखरच खूप प्रासंगिक बनलाय. आपण बऱ्याचदा शब्दांचे अर्थ आपल्या सवयीनुसार लावत असतो. हो ना. म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण पाहिलं तर अनेकांची अशी ठाम समजूत असते की मी रोज सकाळी लवकर उठून मंदिरात जातो, उपवास करतो, देवासमोर हात जोडतो, म्हणजे मी खूप आध्यात्मिक माणूस आहे. अगदी बरोबर. ही समजूत समाजात खूप घट्ट रुजलेली आहे. या बाह्य कृतींनाच अध्यात्माचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. पण प्राध्यापक जगताप यांचे विचार इथेच या पारंपरिक विचारसरणीला एक छेद देतात. नक्कीच. प्राध्यापक जगताप यांच्या लेखनातील सर्वात ठळक मुद्दा हाच आहे की मंदिरात जाणं, पूजा अर्चा करणं या गोष्टी माणसाला धार्मिक नक्कीच बनवतात. पण त्यातून माणूस आध्यात्मिक बनतोच असं नाही. अगदी तसंच. धार्मिकता आणि अध्यात्मता या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पना आहेत. म्हणजे धार्मिकता ही बहुतांश वेळा बाह्य कृतींशी किंवा कर्मकांडांशी जोडलेली असते. हो, आणि याउलट आध्यात्मिकता ही मानवी अंतर्मनाशी जोडलेली एक व्यापक संकल्पना आहे. जगताप सर अतिशय स्पष्ट शब्दांत मांडतात की जेव्हा तुमच्या अस्तित्वामुळे दुसऱ्या कोणाचा तरी फायदा होतो, तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक होता. दुसऱ्याच्या भल्यासाठी केलेली कोणतीही निस्वार्थ कृती म्हणजेच खरे अध्यात्म. हो, मदर टेरेसा यांचं उदाहरण या संदर्भात खूप समर्पक आहे. त्यांनी स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाही. उपेक्षित आणि आजारी लोकांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. बरोबर. त्यांच्या या कृतीमध्ये कोणताही स्वार्थ नव्हता. इतरांसाठी जगणारी अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने आध्यात्मिक असते. पण मला इथे एक छोटी शंका आहे. आपण जेव्हा कर्मकांडांना बाजूला सारतो तेव्हा कोणी असाही युक्तिवाद करू शकेल की रोज मंदिरात गेल्याने माणसाच्या अंगी एक प्रकारची शिस्त येते आणि ती शिस्त अध्यात्माची पहिली पायरी असू शकत नाही का? प्राध्यापक जगताप या दोन्ही गोष्टींना इतक्या काटेकोरपणे वेगळं का काढतात? खूप चांगला प्रश्न आहे. हे बघा, शिस्त ही नक्कीच महत्वाची असते, पण शिस्त आणि संवेदनशीलता यात फरक आहे. म्हणजे ती शिस्त तुम्हाला आतून बदलत नसेल तर? अगदी तेच. जर तुमची ती रोजची प्रार्थना तुम्हाला अधिक दयाळू किंवा दुसऱ्यांबद्दल संवेदनशील बनवत नसेल, तर ती केवळ एक यांत्रिक सवय उरते. म्हणजे एखादी व्यक्ती मंदिरातून बाहेर पडल्यावर लगेच एखाद्या गरीबाचा अपमान करत असेल तर त्या मंदिरात जाण्याच्या शिस्तीचा काहीच उपयोग नाही. शून्य उपयोग. म्हणूनच ते या दोन्ही गोष्टी वेगळ्या काढतात. अध्यात्म हे स्वतःपुरतं मर्यादित नसतं. आणि गंमत म्हणजे प्राध्यापक जगताप यांनी या परोपकाराच्या भावनेला थेट निसर्गाच्या नियमाशी जोडलंय. हो, ते वाचताना मलाही खूप नवल वाटलं. परोपकार करणं हा निसर्गाचा नियम कसा असू शकतो? यामागे एक भक्कम मानसशास्त्रीय आधार आहे. दुसऱ्याला मदत करण्याची भावना निसर्गाने मानवाच्या जनुकांमध्येच म्हणजेच जीन्समध्येच दिलेली आहे. अच्छा, म्हणजे ती बाहेरून शिकायची गोष्ट नाहीये तर? नाही. आजचं आधुनिक विज्ञान सुद्धा याला दुजोरा देतं. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही स्वार्थाविना दुसऱ्याला मदत करते, तेव्हा मेंदूमध्ये एंडॉर्फिन सारखी रसायने स्रवतात. ज्याला हेल्पर्स हाय असं म्हणतात. बरोबर. अगदी बरोबर. हेल्पर्स हाय. यामुळे मनाला आणि शरीराला एक कमालीची शांतता मिळते.
हा निसर्गाचाच एक मार्ग आहे, ज्याद्वारे तो आपल्याला सांगत असतो की तू जे केलंस ते योग्य आहे. बाप रे! म्हणजे जेव्हा आपण निखळ आनंदाने दुसऱ्याला काही देतो, तेव्हा मिळणारी मानसिक शांतता कोणत्याही बाह्य कर्मकांडातून मिळणाऱ्या समाधानापेक्षा खूप सखोल असते. हो, आणि हे तत्वज्ञान केवळ हवेतलं नाहीये. पुस्तकातील तो प्रसंग या विचारधारेला एक भक्कम पाया देतो. ती अमेरिकेतील एका विधवेची गोष्ट, एका दुधाच्या ग्लासची गोष्ट. द ग्लास ऑफ मिल्क स्टोरी ऐकायला एखाद्या बोधकथेसारखी वाटते, पण ती प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. हो, आणि ती गोष्ट सांगताना खरंच अंगावर काटा येतो. अमेरिकेत राहणारी ती एक गरीब महिला असते. नवरा वारलेला असतो आणि ती केवळ तुटपुंजा पेन्शनवर जगत असते. आणि एक दिवस तिच्या घराच्या दारात एक 14-15 वर्षांचा शाळकरी मुलगा येतो. तो एक छोटा सेल्समन असतो, जो घरोघरी जाऊन वस्तू विकत असतो. तो प्रचंड भुकेलेला आणि तहानलेला असतो. हो, ती महिला जेव्हा दार उघडते तेव्हा तिला त्याच्या चेहऱ्यावरील थकवा लगेच जाणवतो. तिच्याकडे काही विकत घ्यायला पैसे नसतात. पण ती त्याला खोटी आशा देत नाही. नाही, ती प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे पैसे नाहीत, पण तू 2 मिनिटे बस. ती त्याला घरात बोलावते आणि त्याच्यासाठी एक मोठा ग्लासभर दूध घेऊन येते. हो, ती म्हणते, मला तुझी मोठी मदत करता येणार नाही, पण हे दूध तुझी तहान आणि भूक नक्कीच शमवेल. कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेली ही एक साधी कृती होती, पण ही केवळ सुरुवात होती. हो, कारण या कथेचा पुढील भाग निसर्गाच्या नियमाचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. या घटनेला तब्बल 15 वर्ष उलटून जातात. ती महिला आता वृद्ध झालेली असते. आणि एके दिवशी अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. तिचे शेजारी तिला तातडीने एका मोठ्या रुग्णालयात दाखल करतात. हो, पेन्शनवर जगणारी एकटी वृद्ध महिला एवढ्या मोठ्या शस्त्रक्रियेचा खर्च कसा पेलणार? ती शुद्धीवर आल्यावर तिला त्या बिलाची चिंता सतावू लागते. ते बिल जवळपास 5 लाखांच्या घरात जातं. ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती सतत विचार करत असते की आता मी हे इतकं मोठं बिल कसं भरणार? मला वाचवलंच कशाला? तिला मदत करायला तिथे कोणीही नसतं. अखेर डिस्चार्जचा दिवस उजाडतो. जड अंतर्करणाने ती रिसेप्शन काउंटरवर जाते. भीत भीत ती आपलं बिल मागते. ती बिलाचा कागद हातात घेते आणि तिला धक्काच बसतो. हो, कारण त्या 5 लाखांच्या रकमेवर फुली मारलेली असते आणि खाली स्पष्ट शब्दात लिहिलेलं असतं, आधीच भरलेले आहे. एका दुधाच्या ग्लाससाठी धन्यवाद. अमेझिंग. ज्यात 14-15 वर्षांच्या गरीब मुलाला तिने 15 वर्षांपूर्वी एक ग्लास दूध दिलं होतं, तोच मुलगा आता एक महान सर्जन झालेला असतो. आणि योगायोगाने ही महिला त्याच्याच रुग्णालयात उपचारांसाठी आलेली असते. तो जेव्हा त्या महिलेला पाहतो तेव्हा तो तिला ओळखतो. त्याला ती दुधाच्या ग्लासची घटना लख्ख आठवते. त्याला जाणीव होते की जेव्हा मी जगात कोणीच नव्हतो, भुकेने व्याकुळ होतो, तेव्हा याच महिलेने मला आधार दिला होता. म्हणूनच तो तिचे प्राण तर वाचवतोच, पण तिचं ते प्रचंड मोठं बिल स्वतःच्या खिशातून भरून टाकतो. खरंच एका छोट्याशा दुधाच्या ग्लासाची किंमत एका माणसाचे प्राण वाचवणारी संजीवनी ठरू शकते. पण मला वाटतं या कथेचा आवाका केवळ एका भावनेपुरता मर्यादित नाहीये. नाही, जर आपण या कथेच्या मुळाशी गेलो तर निसर्गाचं एक मोठं तत्व आपल्याला समजतं, ज्याला आपण अल्गोरिदम ऑफ नेचर म्हणू शकतो. म्हणजे जग गोल आहे. अगदी. द वर्ल्ड इज राऊंड. प्राध्यापक जगताप यांनी अतिशय सुंदरपणे मांडले की आपण जे काही या विश्वाला देतो तेच आपल्याकडे परत येतं. भौतिकशास्त्रात जसा क्रिया आणि प्रतिक्रियेचा नियम आहे, तसाच हा मानवी व्यवहारातील निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आपण एखादी मदत कोणाला तरी देतो तेव्हा ती ऊर्जा तिथेच संपत नाही. ती निसर्गाच्या चक्रात फिरून अनेक पटींनी वाढून आपल्याकडे परत येते. पण हे ऐकल्यावर आजच्या जगातील एका मोठ्या विरोधाभासावर प्रकाश पडतो. शो ऑफची संस्कृती. बरोबर. हो, आजकालचं जग हे प्रदर्शनाचं जग बनलंय. लोक मदत कमी करतात, पण त्या मदतीचे फोटो सोशल मीडियावर जास्त टाकतात. आजकाल कोणत्याही गोष्टीचं मूल्य तिला किती लाईक्स मिळतात यावर ठरतं. पुस्तकातील एक वाक्य इथे खूप चपखल बसतं. जग फक्त तुमचं सादरीकरण पाहतं, पण देव तुमचा हेतू पाहतो. वर्ल्ड सीज युअर प्रेझेंटेशन, गॉड सीज युअर इंटेन्शन. हा खूप गंभीर मुद्दा आहे. आपण एक प्रकारचा मुखवटा घालून जगत आहोत. आपला हेतू आतून काही असो, आपली धडपड फक्त जगाला प्रभावित करण्यात चाललेली असते. हो, समाज माध्यमांवर स्वतःला उत्तम दाखवण्यातच आपण आपली ऊर्जा वाया घालवतो. पण प्राध्यापक जगताप इथे एक मूलभूत प्रश्न उभा करतात की हे बाह्य सादरीकरण पाहून लोक स्तुती करतील, पण ज्या वरच्या शक्तीला तुमच्या मनाच्या तळाशी दडलेला मूळ हेतू माहीत आहे, तिचं काय? हां. म्हणूनच ते सुचवतात की जगाला प्रभावित करण्याच्या या स्पर्धेतून बाहेर पडून आपण आपल्या कृतीमागील हेतू शुद्ध करण्यावर भर द्यायला हवा.
जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा आतून एक सुसंवाद निर्माण होतो, एक हार्मनी असते आणि मग कोणत्याही बाह्य सादरीकरणाची गरजच उरत नाही. अगदी बरोबर. आणि या सगळ्या चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारं पुस्तकातील तो भगवद्गीतेचा संदर्भ खूप महत्वाचा आहे. हो, प्राध्यापक जगताप यांनी गीता उद्धृत करत म्हटलंय की जर या जगात एखादी व्यक्ती दुःखी असेल तर तुम्ही सुद्धा जास्त काळ आनंदी राहू शकत नाही. हे वाक्य वाचायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते समजून घ्यायला कठीण आहे. मला सुरुवातीला वाटलं होतं की हा केवळ एक तात्विक विचार असेल, पण आता जाणवतंय की हा एक सामाजिक आणि मानसिक वास्तवाचा आरसा आहे. यामागे समाजाचं एक मोठं जाळं काम करत असतं. आपण सगळे एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडलेले आहोत. आपण स्वतःच्या कोशात राहून कधीच खऱ्या आनंदाची प्राप्ती करू शकत नाही. म्हणजे जर समाजात दुःख किंवा निराशा असेल तर त्या नकारात्मक ऊर्जेचा अंश आपल्या आयुष्यातही डोकावणारच. हो, आपण स्वतःला पूर्णपणे अलिप्त ठेवू शकत नाही. म्हणूनच एखाद्या दुःखी चेहऱ्यावर हास्य आणणं हे केवळ समाजकार्य उरत नाही, तर ते एक उच्च दर्जाचं आध्यात्मिक कार्य बनतं. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चेहऱ्यावरील निराशेचं सावट दूर करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात आजूबाजूचं वातावरण अधिक सकारात्मक करत असता. आणि पुस्तकाच्या शेवटी जो विचार मांडलाय तो या तत्वज्ञानाचा कळस आहे. जर तुमच्या छोट्याशा कृतीमुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. क्या बात आहे. श्रीमंतीची ही व्याख्या बँक बॅलन्सवरून ठरत नाही, तर तुम्ही किती जणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकता यावर ठरते. आपण सुरुवातीला ज्या चित्राचा उल्लेख केला होता ना, त्या सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर क्रॉससमोर प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीचं चित्र आणि त्यावर लिहिलेलं दुआ, हो, त्याचा अर्थ आता पूर्णपणे उलगडतो. खरी प्रार्थना ही केवळ बंद डोळ्यांनी देवासमोर मागितलेली याचना नसते. तर खरी प्रार्थना ही डोळे उघडून गरजेच्या वेळी दुसऱ्यासाठी पुढे केलेल्या हातातून प्रकट होते. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला आधार देता तेव्हा तुमची ती कृतीच एक जिवंत प्रार्थना बनते. हा, खरोखरच या चर्चेचा गाभा आहे. माहितीच्या या प्रचंड वेगाने धावणाऱ्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप होतं, तिथे हा विचार आपल्याला जमिनीवर राहायला शिकवतो. भौतिक सादरीकरणावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या कृतीमागील मूळ हेतूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा हेतू निस्वार्थ असतो तेव्हा फळाची अपेक्षा ठेवण्याची गरजच उरत नाही. निसर्ग त्याचा समतोल राखतच असतो. तर मग आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? धार्मिक असणं किंवा मंदिरात जाणं यात काहीही गैर नाही. पण अध्यात्माची खरी उंची गाठायची असेल तर आपल्या अंतःकरणात दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असायला हवी. निस्वार्थपणे केलेली मदत आणि माणसातील माणुसकी जपणं हेच खऱ्या अध्यात्माचं सार आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक असा विचार जो कदाचित आपल्याला विचार करायला भाग पाडेल. सध्याच्या या सोशल मीडियाच्या युगात जिथे आपल्या प्रत्येक चांगल्या कामाचं चित्रीकरण करून ते जगाला दाखवण्याची स्पर्धा लागली आहे, तिथे आपण विचार करायला हवा, जर निसर्गाचा हा अल्गोरिदम खरोखरच काम करत असेल आणि आपलं निस्वार्थ कर्म अनेक पटींनी परत येत असेल, तर कुणीही न पाहता, कसलीही पावती न मागता आणि कॅमेरा चालू नसताना केलेली एखादी छोटीशी मदत भविष्यात कोणत्या रूपात समोर उभी राहील. आपण सगळे जगाला दाखवण्यासाठी चांगले वागतो, पण जेव्हा कुणीही पाहत नसेल तेव्हाही एका अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य आणून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याची हिंमत आपल्यात आहे का? या एका प्रश्नावर नक्की विचार करा. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.